शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। मुंबईत राबून कोल्हापुरात नवीन घर बांधलं, अन्याधीनं संपूर्ण कुटुंबच हिरावून नेलं। मृतांमध्ये पती पत्नीसह त्यांच्या 2 मुलांचा समावेश आहे। नेमकं काय घडलं? कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तूर बहिरेवाडी मार्गावर गुरुवारी एक भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। दीपक चांदे वय वर्ष 39 आणि त्यांची पत्नी शोभा चांदे वय वर्ष 35, त्यांचा मुलगा जय चांदे वय वर्ष 10 आणि मुलगी पूर्वा चांदे वय वर्ष 7 अशी मृतांची नावे आहेत। चांदे कुटुंबीय मूळचे आजरा तालुक्यातील होन्याळी गावचे रहिवासी होते, मात्र ते कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास होते। दीपक चांदे यांनी मुंबईत अत्यंत मेहनत करून आपल्या गावी म्हणजेच होन्याळ येथील एक सुंदर नवीन घर बांधलं होतं। उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असल्यानं संपूर्ण कुटुंब गावाकडे आले होते। सुट्ट्या आता संपत आल्यामुळे 5 जूनला ते पुन्हा मुंबईला परतणार होते। मुंबईला निघण्यापूर्वी नातेवाईक आणि पाहुण्यांची भेट घ्यावी म्हणून दीपक चांदे हे आपल्या पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरून दुंडग्या गावाकडे निघाले होते। मात्र उत्तूर बहिरेवाडी मार्गावर समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या संपूर्ण कुटुंबाचा प्रवास तिथेच थांबला। या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे दीपक चांदे यांनी गावी बांधलेल्या नवीन घरात या कुटुंबानं अवघे 8 दिवसच वास्तव्य केलं होतं। नवीन घर पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच हे कुटुंब तिथे राहण्यासाठी आले होते। नव्या घराचा आनंद आणि सुट्ट्यांचा उत्साह साजरा करून हे कुटुंब परत फिरणार, तोच हा भीषण अपघात घडला। एकाच वेळी संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्यानं आजरा तालुक्यावर शोककळा पसरली आहे। अपघातानंतरचा प्रसंग अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारा होता। धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला। या पलटी झालेल्या अवजड टेम्पो खाली दोन्ही चिमुरड्यांचा निश्चित पडलेला देह पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला। अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। जमा झालेल्या गर्दीनं सुरुवातीला स्वतःहून टेम्पो बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, मात्र टेम्पो जड असल्याचं यश आलं नाही। अखेर क्रेन आणि JCBच्या सहाय्यानं टेम्पोला बाजूला करण्यात आला आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। घटनेचा पुढील तपास केला जातोय।